अँड गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी. तर त्यासाठी मी इकडे बघू शकता बटाटे घेतले आहेत, थोडेसे बॉईल केले आहे आणि असे मोठे मोठे फोड ठेवले आहेत. इकडे वाटाणे आहे आणि इकडे मी थोडंसं वाटण केलं आहे. थोडं धने, जिरे, आपल्या अख्खी लाल तिखट मिरची आणि ओवा थोडासा, हे सगळं चारी मिक्स करून याचं वाटण करून घेतलं. आता आपण स्टार्ट करू. बघू शकता मी इकडे थोडीशी कलोंजी घेतली आहे, ती टाकणार आहे तेलामध्ये. चांगली अशी कडकडून द्यायची कलोंजीला. त्यानंतर मी इकडे कढीपत्ता घेतला आहे, तो पण घालते. आता मी इकडे बटाटे जे बॉईल करून घेतले होते ते पण मी तेलामध्ये चांगले परतवून घेणार आहे. गॅस थोडा स्लो ठेवायचा आपल्याला. थोडं वेगळ्या पद्धतीने अशी आलू मटरची भाजी बनवणार आहे. बघू शकता मी इकडे लसूण सोलून आणि मस्त असा कुटून घेतला आहे. आता आपण लसूण पण घालून घेऊ. एकदा आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ. बघू शकता मी इकडे मटर घालून घेते. यातच मी थोडीशी हळद आणि लाल तिखट पण चवीला घालून घेते. लाल तिखट घालते, जितकं आपल्याला हवं आहे तितकं आपण घालू शकतो. चवीनुसार आपण मीठही घालून घेऊ. याला थोडंसं एकजीव करून घेऊ. आता मी इकडे वाटलेला मसाला आहे, धने, जिरे, आपलं काळे लाल तिखट मिरची आणि बडीशोप, हे सगळं वाटण मी आता घालून घेणार आहे. आता आपण याला चांगलं मस्त असं एकजीव करून घेऊ. आता मी यात टमाटर घेतले आहे इकडे 2. आपल्याला जितके हवे तितके आपण घेऊ शकतो. मी 2 घेतले, ते पण मी यात घालून घेणार आहे. तर मी याला जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडंसं असं हलकासं पाण्याचा शिपका देऊन आपल्याला वाफेवर त्याला मस्त असं होऊन द्यायचं. मी थोडं पाणी मारून एकजीव करून घेते परत. बघू शकता आपली भाजी मस्त अशी झालेली आहे. बटाटाही मस्त शिजला आणि वाटाणाही मस्त असं झालेला आहे. आता आपण यात कोथिंबीर घालून घेऊ. खूप छान अशी रेसिपी आहे, एकदम साधी सोपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि हो, तुम्ही कुठून बघता माझी रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.